हाय हॅलो नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचा नाव आहे ज्योती व्लॉग. तर 1 दिवस तरी कालचा व्लॉग आला नाही. हे बघा, विशाल म्हणतो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर मी त्याचा आवाज म्यूट केला कारण की बाहेर खूप मोठा आवाज होता त्यामुळे. आणि बघा मी बोलते तर व्लॉग आला नाही कारण की एक दिवस आजारी होते, 2 दिवस, आणि काही मूड नाही झाला, कामं वेळ पण नाही मिळाला आणि त्याच्यामुळं वेळ मिळाला नाही व्लॉग बनवायला. एडिटिंग ते करायचं, व्लॉग बनवायचा खूप वेळ जातो. त्याच्यामुळं मग काय म्हटलं जाऊ दे, ठीक आहे, बंदच करावं 1-2 दिवस. वेळच नाही मिळाला तर काय करणार, व्हिडिओ नाही टाकला. तर मैत्रिणींनो, तर मग आज आपण हे बघा, आज मी तुम्हाला दाखवते ग सोनीचं थोडंसं. हे बघा कशी मज्जा करते, तिची लई मज्जा येते, काही ना काहीतरी चाललेलंच असते तिचं. आणि तर आरती चालू आहे, तर मग म्हटलं मी थोडंसं आरतीचं शूट करते. आता जवळजवळ गणपती बाप्पा जायची वेळ आलेली, 2-3 दिवसच राहिलेले आहेत गणपती बाप्पाला. तर खरंच गणपती बाप्पा आल्याच्या नंतर घरात खूप छान वाटतं, आणि गणपती बाप्पा जायचं म्हटलं ना तर नको वाटतं, खूप वाईट वाटतं मला तर मग झाली आरती वगैरे. तर मग आता म्हटलं चला स्वयंपाकाला लागावं. तर मी आज स्वयंपाकाला ना मस्त कांद्याची पात वगैरे चिरून ठेवली आहे, आणि मस्त ज्वारीची भाकरी आणि कांद्याची पात करणार आहे. ताजी आली होती सकाळी विकायला, तर तीच घेतली होती आणि कांद्याची पात वगैरे चिरून ठेवली आहे. आता स्वयंपाक करायचा आहे मला. पण त्या अगोदर काय झालं, मी डाळ आणि तांदूळ आहेत ना भिजायला टाकले होते. तर मग म्हटलं ते अगोदर वाटून घ्यावं. तर मग ते वाटत होते, तर मग म्हटलं थोडंसं ते शूट करून दाखवावं. आणि माझे कामं ना काही चालूच असतात. फक्त आजारी असले तर मी शिवायचं काम थोडंसं कमी करते, आणि घरातले तर कामं आपल्याला करावंच लागतात. कोण करणार, आपल्या मुलांसाठी आपल्याला करावंच लागतं सगळं. तर इथं पहा, मी कांद्याची पात वगैरे चिरून ठेवली होती. पण त्या अगोदर म्हटलं डोस्याचं बॅटर बनवून ठेवावं, कारण की उद्याच्याला शनिवार आहे आणि मुलांना लवकर शाळा आहे. तर मग म्हटलं लवकर शाळा असली तर मग त्या डब्याला काय द्यावं. तर मग पोहे शिरा वगैरे रोज दरवेळेस तेच नाही खात. मग कधी मी हे पण देत असते, इडली सांबार, नाही झालं तर डोसा, कारण की चटणी बनवायला काही जास्त वेळ नाही लागत, आणि डोश्यासाठी काय लवकर होतं लगेच डोसा तयार. तर इथं बघा, मग मी तुरीची डाळ थोडीशी वाटीमध्ये भिजत घातली होती. ते बघत होते भिजली का नाही. तर ती तुरीची डाळ आहे ना कांद्याच्या पातीमध्ये टाकायची, खूप छान लागते. आणि मला मेन म्हणजे दुसरंच बोलायचं होतं, आणि मी बोलते दुसरंच. तर काय झालं, आपले सबस्क्रायबर पण जास्त काही वाढत नाहीत, काही नाही. मग म्हटलं ठीक आहे, चला आता व्हिडिओ काही जास्त मी टाकणार नाही. 2-3 दिवसातून एक व्हिडिओ टाकेल, कारण कंटाळा येतो मग रोज टाकायचा व्हिडिओ. जर सबस्क्रायबर वाढले तरच मग थोडासा मूड असतो, आणि व्हिडिओ टाकायला पण छान वाटतं. त्याला सबस्क्रायबर वाढलेत, कुणी ना कुणी आपले व्हिडिओ पण पाहतं त्याच्यामुळं. आणि मग बनवत जाईन, टाकत जाईन जसा वेळ मिळेल तसा. आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून प्रत्येक येणारा व्हिडिओ तुम्हाला मिळेल. आणि मस्त हे आमचे गणपती येण्याच्या दिवशीचे फोटोज होते, तर म्हटलं ते पण लावावं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया